मुंडेंच्या राजीनाम्याच्या मागणीवरून पहिला दिवस गाजला। अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मुंडेंविरोधात विरोधक आक्रमक। कामकाज संपल्यानंतर मुंडेंकडून फडणवीस बावनकुळेंची भेट। विधान भवन परिसरात सरकार विरोधात विरोधकांचं आंदोलन। महाराष्ट्रात 2 गुंडे, कोकाटे आणि मुंडे। विरोधकांची जोरदार घोषणाबाजी। कोकाटेंची फडणवीस, नार्वेकर आणि अजित पवारांसोबत बैठक। चारही नेत्यांमध्ये बंद दारात चर्चा। वेळ मिळेल तेव्हा माझी भूमिका मांडेन। बैठकीनंतर कोकाटेंची प्रतिक्रिया। विधान परिषदेत कोकाटेंच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक। तर कोर्टाच्या आदेशानंतर राज्यपाल कोकाटेंबाबत निर्णय घेतील। फडणवीसांची सभागृहात माहिती। विधान परिषदेच्या रिक्त जागांसाठी निवडणूक जाहीर। 27 तारखेला विधान परिषदेच्या 5 जागांसाठी मतदान। 5 आमदार विधानसभेवर निवडून गेल्यानं सध्या जागा रिक्त। मुख्यमंत्र्यांकडून भाजपच्या मंत्र्यांसाठी रात्री खास भोजन। अर्थसंकल्पीय अधिवेशनात कामकाज उत्तमरित्या करण्यासाठी मुख्यमंत्री करणार मार्गदर्शन। शरद पवारांच्या राष्ट्रवादीत रोहित पवार नाराज। 7 वर्ष पक्षात मी कुठेतरी कमी पडतोय असं काहींना वाटतंय। रोहित पवारांची नाराजीवर प्रतिक्रिया। औरंगजेबच्या काळात चांगलं शासन, भारत सोन्याची चिमणी होता। अबू आझमींच्या विधानामुळे वाद। तर आझमींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची शिंदेंची मागणी। बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ज्ञानेश्वर मुंडेंचं आमरण उपोषण तात्पुरतं स्थगित। गुन्हा लवकरात लवकर उघडकीस आणण्यासाठी तत्परता दाखवणार, पोलिसांचं आश्वासन। लाडक्या बहिणींच्या फेब्रुवारीच्या हप्त्यासाठी महिला दिनाचा मुहूर्त। 8 मार्चला लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचा हप्ता मिळणार। मंत्री आदिती तटकरेंची माहिती। सर्वोच्च न्यायालयाचा रणवीर अलाहाबादी याला मोठा दिलासा। पॉडकास्ट पुन्हा सुरू करता येणार, तर पुढील आदेशापर्यंत अटकेलाही स्थगिती। कोलकाता संघाची धुरा अजिंक्य रहाणेच्या खांद्यावर। रहाणे कर्णधार तर व्यंकटेश अय्यर उपकर्णधार। 22 मार्चपासून IPLचा रणसंग्राम सुरू होणार।